वर्ष 2025 ठिकाण पहलगाम आणि दहशतवाद्यांनी अचानक येत धर्मविचारात केलेला हल्ला आणि त्याचीच साक्ष देत आहे माझ्या मागे असलेलं स्मारक। हे ते स्मारक आहे ज्यावरती 26 जणांची नावं लिहिण्यात आलेली आहे आणि ती 26 जण ज्या पहलगाम हल्ल्यामध्ये मारली गेली होती। हे तुम्ही स्मारक या ठिकाणी पाहू शकता। ज्यावेळेला आपण पहलगाम मध्ये प्रवेश करतो, पहलगाम मध्ये प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरतीच हे स्मारक आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या स्मारकावरती बैसरन येथे झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले भारतीय नागरिक होते, जे पर्यटक होते, त्यांची नावं इथे लिहिण्यात आलेली आहे। जवळपास 26 पर्यटकांनी आपला जीव या हल्ल्यामध्ये गमावला होता। त्यावेळेची जर आठवण काढली तर निश्चितच हे स्मारक त्यावेळेला जो हल्ला घडला होता त्या हल्ल्याची आठवण आणि त्या स्मारकामागे जी नदी तुम्हाला पाहायला मिळते आहे ती नदी आणि हे स्मारक त्यावेळेची आठवण इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला असेल, प्रत्येक नागरिकाला असेल ती करून देते। खरं तर हा भीषण हल्ला होता आणि या भ्याड हल्ल्यामध्ये खरं तर हा भ्याड हल्ला होता आणि खरं तर हा भ्याड हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमावला होता। दहशतवाद्यांनी बैसरन येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला होता आणि त्यानंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या। एक नव्हे दोन नव्हे तब्बल फायरिंग अंदाधुंद अशी केली होती आणि त्याच्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला होता। काही पर्यटक हे नुकतंच लग्न झालेले होते तर काही पर्यटक हे आपल्या कुटुंबासोबत आले होते। त्यावेळेला ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये केवळ कुटुंबाचा आधारस्तंभच हा त्यामध्ये मारला गेला आणि आधारस्तंभ गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला। केवळ आपण पाहतोय या हल्ल्यानंतर या परिसरामध्ये सध्या पर्यटनावरती सुद्धा मोठा परिणाम जाणवत आहे। पर्यटक सुद्धा येत आहेत मात्र त्यांचं प्रमाण कमी आहे आणि इकडचे स्थानिक असतील, व्यावसायिक असतील ते सुद्धा मागणी करत आहेत की पर्यटकांनी जर इथे आले नाही तर या पहलगामचा विकास किंवा पहलगामचं हे पर्यटन स्थळ आहे किंवा पहलगामचा हा पूर्ण ज्यावरती हे पहलगाम हे चालतं ते पूर्णपणे थांबलं जाईल अशी एकंदरीत कळकळ ही या स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय या स्मारकाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दोन्ही भारताचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात जे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि ज्या बाजूबाजूला जे दोन बोर्ड लावलेले आहेत त्याच्यावरती पहलगाम असं लिहिण्यात आलेलं आहे आणि हाच पहलगाम मधील बैसरन व्हॅली इथे झालेला आता हा हल्ला होता आणि ज्यावरती केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातील विविध भागातून अनेक पर्यटक जे त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांना आपला हा जीव जो आहे तो गमवावा लागला होता। दरम्यान या पहलगाम मध्ये दाखल झाल्यानंतर या स्मारकाकडे पाहिल्यानंतर निश्चितच अंगावर काटा येतो कारण त्यावेळेचा दहशतवादी हल्ला हा जवळपास वर्षभर, कारण त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साधारणतः युद्धजन्य परिस्थिती सुद्धा सुरू झाली होती आणि यामध्ये साधारणतः हाच परिसर असेल, यानंतर याच्याच पुढचा श्रीनगर परिसर असेल ज्या ठिकाणी आपल्याला टोटली ब्लॅकआउट पाहायला मिळालं होतं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा त्यावेळेला भारताकडून दहशतवादी असेल त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र पहलगाम मध्ये ज्या वेळेला आपण पर्यटनासाठी येतो त्यावेळेला सुरुवातीला आता या हल्ल्यानंतर आपल्याला एक महत्वपूर्ण दृश्य पाहायला मिळतं आणि ते म्हणजे हे स्मारक आणि जे त्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारं हे स्मारक आहे आणि ज्याचा आढावा आपण आता घेतलेला आहे। दरम्यान पहलगाम मधील विविध विषयांवरती आपण आढावा घेणार आहोत, ते विविध ठिकाणं आपण जाऊन पाहणार आहोत आणि साधारणतः पाहतो की पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याला वर्षपूर्ती झालेली आहे आणि त्यानिमित्त पहलगाम मधली परिस्थिती काय ती सुद्धा आपण पाहणार आहोत। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, पहलगाम।